का फिरशी देव देव मनोनी व्यर्थ का फिरशी निज देव नेनशी मुळी कोण देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव काही कोठे ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव काही कोठे पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतातिया नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती देव देव मनोनी व्यर्थ का फिरशी देव देव मनोनी व्यर्थ का फिरशी निज देवने नशी मुळी कोण देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव काही कोठे सेवे करता निवडलेला अभंग संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांचा असून या अभंगातून ज्ञानोबाराय जो देवाचा शोध घेण्याकरता निघालेला आहे त्याला देवाचं स्वरूप या अभंगातून महाराज प्रकट करतायत। प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त मळगे या सर्वांच्या सहकार्याने
आणि त्या नामोत्सवातील आजच्या दिवसाची सेवा आहे आपल्या वाट्याला आलेली आहे. यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. अभंग ज्ञानोबांच्या अभंग संहितेतील आहे. आमचं तुमचं पाठांतर मर्यादित आहे आणि बहुतेक लोकांचा विचार आहे अभंग म्हटला की तुकोबाऱ्यांचा, मग सगळे शोधत होते तुकोबाऱ्यांचा अभंग. मी कसा जाणीवपूर्वक निवडलेला नाही बरं का, किंवा तुमची परीक्षा बघावं म्हणून याही इथून मी निवडलेला नाही. एक 2-3 अभंग डोक्यात होते, त्यातला अभंग घ्यावा असं इथं उभारल्यानंतर वाटलं म्हणून मी निवडला बरं का. तेव्हा या अभंगातून महाराज जो साधक आहे आणि तो साधना करत असताना देव भेटावी अशी त्याच्या अंतःकरणामध्ये इच्छा आहे. आज परमार्थाची साधना करत असताना परमार्थ हा कशा करता नेमका करायचा आहे बहुतांशी जीवांना माहिती नाही बरं का. बऱ्याच लोकांची धारणा आहे सप्ताह करणं म्हणजे परमार्थ. नाही बरं का, सप्ताह करणं म्हणजे परमार्थ. काही लोकांची धारणा आहे कीर्तन करणं म्हणजे परमार्थ. परमार्थ म्हणजे तरी नेमका काय? परम म्हणजे सर्वात श्रेष्ठ, अर्थ म्हणजे तत्व. या विश्वामध्ये परमश्रेष्ठ असणार जे परमात्म तत्व त्याची प्राप्ती करून घेणं वा त्याचं यथार्थ ज्ञान संपादन करणं म्हणजे परमार्थ बरं का. पण तिथपर्यंत आमची तुमची मजलच नाही बरं का, आमची तुमची तिथपर्यंत मजलच नाही, लक्षात ठेवा. पण परमार्थ करणारे या जगतामध्ये आहेत आणि ते या ध्येयाने परमार्थ करण्याकरता प्रवृत्त झालेले आहेत बरं का. म्हणून परमार्थाची साधना करत असताना त्या परमार्थाचं नेमकं काय स्वरूप आहे हे आपल्याला थोडंफार आज कळण्याची गरज आहे. आजच्या या परिस्थितीमध्ये थोडस बोलायचं ठरलं तर परमार्थाचा बाजार झालाय बरं का. बाजार झालाय, फार विचित्र अवस्था आहे. सप्ताह ठरवत असताना संयोजक मंडळ एकत्र बसतात, अनेकांची अनेक मतं असतात बरं का. ते प्रत्येक जण म्हणतोय हा महाराज पाहिजे, तुमचे तो महाराज पाहिजे, तुमचे तो महाराज पाहिजे. ज्याला परमार्थ म्हणजे काय माहिती नाही ते महाराज निवडायला निघाला बरोबर का. ज्यांच्या गळ्यात माळा नाहीत, वारी म्हणजे काय माहिती नाही, हरिपाठ पाठ नाही, आणि ते म्हणते हा महाराज पाहिजे. तुला माहिती आहे परमार्थ म्हणजे काय? नाही सप्ताह गावचा आहे. मग सप्ताह गावचा आहे ती यात्रा नव्हे. सप्ताह म्हणजे जत्रेला कुणाचीही कथा ना कुणाचंही ते काय म्हणतात ठेवलं तर चालतंय बरं का. कालच आम्ही त्या बामणीला जाताना त्या करनूरच्या उरूस आहे, करनूरचा उरूस. येताना आम्हाला रस्ता मिळेना का ते नाचकाम कार्यक्रम चालू होता. गाव फुटलेलं होतं बरं का. उरूस ना, तसं सप्ताह म्हणजे उरूस नव्हे बरं का. कोणी उठावं आणि महाराज सांगावं एवढा सोपा नाही परमार्थ. मला सांगण्याचा भाव आहे. कोणाला उद्देशून मला बोलायचं नाहीये. जी परमार्थाची साधना करायची ती परमार्थाची साधना नेमकी कशा करता करायची आहे? आपल्याला देव प्राप्त करून घेण्याकरता परमार्थाची साधना करायची, लक्षात ठेवा. म्हणून साधू संतांनी परमार्थाच्या संबंधाने वर्णन केले. परमार्थाची साधना करण्याकरता तेवढी परमार्थाच्या साधनेमध्ये भगवत प्राप्तीची तीव्रता पाहिजे, तेवढी ओढ पाहिजे. ओढ किती ओढ असावी म्हणून ज्ञानोबाराय बोलून गेले. तैशी तुझी गोडी लागो मज. तैशी म्हणजे कैशी?
परिमळाची धाव भ्रमर गोडी, तैशी तुझी गोडी लागो मज, किंवा तृषा लागली या जीवनाते ओढी. तहान लागल्यानंतर जी आपली अवस्था होते तशी देवप्राप्तीची इच्छा निर्माण व्हावी. बरं का, देवप्राप्तीची इच्छा निर्माण व्हावी. आणि देवप्राप्तीची इच्छा निर्माण व्हावी आणि त्याच्याकरता त्यांनी तो देवप्राप्ती करता प्रयत्न करावा. बरं का, म्हणून असा जो साधक आहे ज्याच्या अंतःकरणामध्ये देवाचा शोध घेण्याकरता जो निघालेला आहे, असा जो परमार्थाचा अधिकारी आहे. बरं का, आणि जो परमार्थाचा अधिकारी आहे त्याला उद्देशून ज्ञानोबराय अभंगातून हा उपाय सांगतात. बरं का, आम्हा तुम्हाला हा उपाय सांगितलेला नाही, सामान्य लोकाला उपाय सांगितलेला नाहीये. परमार्थ हा उच्च दर्जाचा आहे. बरं का, परमार्थ उच्च दर्जाचा आहे. त्या मानाची मती पाहिजे परमार्थ करण्याकरता. आमची तुमची धारणा आहे, ज्याचं कुठं डोकं चालत नाही त्यांनी परमार्थ करावा. ज्याचं सगळीकडे चालतं पण परमार्थात चालत नाही, बरं का, तो परमार्थाचा अधिकारी नाही. बरं का, कारण हा विचार म्हणून तर परमार्थामध्ये विचार म्हणलेला आहे. परमार्थाचा अधिकारी कोण? साधन चतुष्टय संपन्न. साधन चतुष्टय संपन्न म्हणून ज्ञानोबराने तुकोबराने त्याचं वर्णन केले. तुका म्हणे ऐशा साधनी जो राहे, तोची ज्ञान लाहे गुरुकृपे. साधकाची दशा उदास असावी, साधकाची दशा उदास असावी. साधकाची दशा उदास असावी. साधकाची उपाधी नसावी अंतरवायु, उपाधी नसावी अंतरवाय. लोलुपता काय निद्रेचे नावे, लोलुपता काय निद्रेचे नावे. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतरवाय. खरंच ज्याला परमार्थ करायचा आहे तो परमार्थ करण्याकरता काय अधिकार पाहिजे, त्या अधिकाराचं वर्णन वारदाने तिथं वर्णन केले. उदास असावी. उदास म्हणजे देह तादात्म्य रहित जीवन असावं लागतं. जो आसक्ती संपन्न आहे त्याचं काम नाही बरं का परमार्थ करणं.
ज्याच्या जीवनामध्ये देह तादात्म्य आहे त्याचं हे काम नवे लक्षात ठेवा. हा, आम्ही देहाला सांभाळून परमार्थ करतोय, देहाला सांभाळून परमार्थ करतोय. हा, एवढा करतोय, देहाला जेवढा झेपेल तेवढा, त्याच्यापेक्षा जास्त झाला की माणसं मागं सरतात. बरं, काही आपलं काम नाही म्हणतात. हे आपलं काम नाहीये. हा, देहावरती उदास होणं म्हणजे त्या देहाचं तादात्म्य टाकावं लागतं. हा, आणि उपाधी आतली आणि बाहेरची. कशा करता वर्णन केले? परमार्थाचा अधिकारी कोण, त्याच्याही संबंधाने शास्त्रकारांनी वर्णन केले. तो परमार्थाची साधना करण्याकरता निघाल्यानंतर त्यातले 3 दोषाचं वर्णन केले बरं का. मल दोष, विक्षेप दोष आणि आवरण दोष. मल दोष म्हणजे पाप करण्याची वासना, आणि विक्षेप दोष म्हणजे मनाची चंचलता. हे 2 दोष घालवण्याकरता त्याने अनेक जन्म साधना केल्या बरं का. मल दोष घालवण्याकरता निष्काम कर्म केलेलं आहे, विक्षेप दोष घालवण्याकरता निष्काम उपासना केलेली आहे, आणि ते अनेक जन्म केलेले आहे. आणि अनेक जन्म करून त्या निष्काम कर्माने, निष्काम उपासनेने ज्याला मल दोष आणि विक्षेप दोष गेलेला आहे, फक्त आवरण शिल्लक राहिलेलं आहे. आणि त्या आवरण निवृत्ती करता आता तो गुरूंच्याकडे गेलाय. मला आता ज्ञान करून द्या, मला आता देव दाखवा. हे आम्हाला काही माहितीच नाही बरं का. म्हणून आपल्याकडे ही साधना आहे. आपण पंढरीची वारी कशा करता करायच्या? हा, पंढरीच्या वारीचं वर्णन करताना वर्णन केले. पंढरीची वारी निष्काम कर्मही आहे आणि निष्काम उपासना पण आहे बरं का. पंढरीची वारी हे निष्काम कर्म पण आहे आणि निष्काम उपासना पण आहे. म्हणून पंढरीची वारी करत असताना निष्काम भावनेनं केली पाहिजे. म्हणून तर तुकोबांनी वर्णन केले, पंढरीचे वार करी, पंढरीचे वार करी, हे अधिकारी मोक्षाचे, हे अधिकारी मोक्षाचे.
पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, हे आम्हाला माहित नाही, आम्हाला एवढंच माहित आहे ते अधिकारी महामद्याचे. याच्या पलीकडे वारकऱ्याला काही माहिती नाही बरं का, पण वारकऱ्याचं लक्षण सांगितलेलं आहे तिथं. आपली जी आळंदी पंढरीची वारी आहे ती निष्काम कर्म आहे, निष्काम उपासना आहे, आणि त्याच्यातून अंतकरणाची शुद्धी होते. आणि अंतकरणाची शुद्धी झाल्यानंतर मग तैसा तुकात मळी जीवना वेगळी, ही अवस्था बर का. त्या अवस्थेपर्यंत आम्ही जातोय कुठं? या भावनेनं आज परमार्थ करण्याची गरज आहे. पण एक गोष्ट जाता जाता लक्षात ठेवा, आपण जरी जन्माला येताना अधिकार घेऊन नाही आलो तरी इथं आल्यानंतर अधिकार मिळवता येतो बरं का. अधिकार मिळवतात. काही जन्माला येताना अधिकार घेऊन आलेत, पण आम्हा तुम्हाला अधिकार मिळवता येतो. किंबहुना अधिकार वाढवण्याचं अभियान म्हणजे सप्ताह. हे सप्ते कशा करतायत? परमार्थाचा अधिकार वाढावा म्हणून. गावच्या लोकांनी या लोकांना जेवायला वाढावं म्हणून नव्हे, परमार्थाचा अधिकार वाढावा. परमार्थाचा अधिकार कधी वाढतोय? जुम्मा के जुम्मा साधना केल्यावर. सातत्याने साधना केली तर अधिकार वाढतो, लक्षात ठेवा. सातत्याने. म्हणून ही परमार्थाची साधना आहे. ती परमार्थाची साधना याच्या करताय आपला अधिकार वाढला पाहिजे, पामराचा विषयी झाला पाहिजे, विषयीचा जिज्ञासू झाला पाहिजे, आणि जिज्ञासूचा मुक्त झाला पाहिजे. आपण जाग्यावरच आहे. 50 वाऱ्या झाल्या तरी अजून तंबाखू सुटायला तयार नाही. हाय बदल आमच्यात. मग पामर बदल झाला पाहिजे का नाही? पामरातून विषयीतून जिज्ञासू. आज व्यवहारामध्ये नोकरी करणारी इच्छा आहे, बढती झाली पाहिजे. काय झाली पाहिजे? बढती झाली पाहिजे. म्हणजे पगार वाढला पाहिजे, बरोबर आहे. पगार वाढण्याकरता बढती व्हावी लागते. बढती वाढण्याकरता काही परीक्षा द्याव्या लागतात, काही परीक्षा द्याव्या लागतात. तशी परमार्थाची साधना आहे, आणि त्या परमार्थाच्या साधनेमध्ये आपल्याला अधिकार वाढवायचा आहे. पण ज्याचा अधिकार संपन्न आहे, आणि असा अधिकार संपन्न असणारा जो साधक आहे, जिज्ञासू आहे, तो देवाचा शोध घेण्याकरता प्रवृत्त झालेला आहे. आणि देवाचा शोध घेण्याकरता प्रवृत्त झालेल्या योगायोगाने त्या साधकाला ज्ञानोबराईने पाहिलं. ज्ञानोबराईने पाहिलं, हा साधक दिसतो आणि देवाचा शोध घेण्याकरता प्रयत्न करतोय. आणि देवाचा शोध घेण्याकरता प्रयत्न करत असताना ज्ञानोबराने त्याला पाहिलं. वा, इकडे म्हटले, तू काय करतोय? काय नाही म्हणले महाराज, मी देवाचा शोध घेण्याकरता निघालोय. देवाचा शोध घेण्याकरता? हो. मग देवाचा शोध घेण्याकरता तू कुठं निघालास? कुठं तीर्थात देव भेटतो का? कुठं कपारीत देव भेटतो का? कुठं वनामध्ये देव भेटतो का? कुठं देवळात देव भेटतो का? कुठं कीर्तनात भेटतो का? मी शोधत शोधत निघालोय. शोधत शोधत निघालोय. महाराजांनी सांगितलं, असं आयुष्यभर जरी शोधला तरी देव तुला सापडणार नाही बरं का. आयुष्यभर जरी तू शोधायचा प्रयत्न केलास ना, तुला देव सापडणार नाही. देव शोधण्याकरता तुला कुठं जायची गरज नाही. न लगती सायास जावे वनांतरा, न लगती सायास जावे वनांतरा.
तुझे येतो घरा नारायण, तुझे येतो घरा नारायण, नलगती सायाच जावे वनांतरा, नलगती सायाच जावे वनांतरा, नलगती सायाच जावे नलगती सायाच जावे वनांतरा. ती देवाचा शोध घेण्याकरता तुला वनात कुठं एकांतात जाण्याची गरज नाही, फक्त एकच करायचं, ठाईच बैसोनी कराई चित्त आवडी अनंत आळवावा. साधना नाही बर का. आणि अशी साधना आपण जीवनामध्ये केली आणि त्या साधनेतून आपला अधिकार परिपक्व झाला की देव भेटतो. त्याच न्यायाने ज्ञानोबराय त्या साधकाला सांगतात देव शोधण्याकरता कुठं जाण्याची गरज नाही. मग महाराज आहे तरी कुठं. महाराज म्हणतात तुझ्या जवळच आहे.
देव देव म्हणून व्यर्थ का फिरशी, तू देवाचा शोध घेण्याकरता आज फिरतोयस. महाराज म्हणतात तुझं फिरणं व्यर्थ आहे, व्यर्थ व्यर्थ आहे. बरं, आमचे गुरुबंध आहेत, ब्रह्मचर्य आहेत. त्यांनी जवळजवळ गुरुवरी महाराजांच्या जवळ 12 वर्ष अध्ययन केलंय. त्यानंतर त्यांनी काशीला अध्ययन केलं. ते कार्यक्रम जास्त करत नाही. त्यांना काही लोक तारीख मागण्याकरता आले. महाराज तुम्ही आमच्याकडे कीर्तनाला यावं. ते म्हणजे तुमच्याकडे कीर्तन येण्याकरता जवळजवळ 500 किलोमीटरचा प्रवास आहे. येणं 500 आणि जाणं 500. म्हणजे काय असेल ते आम्ही गाडी खर्च देतो. म्हणजे तुम्ही गाडी खर्च द्याल, बरोबर आहे, पण 500 किलोमीटर यायचं, 500 किलोमीटर जायचं, शरीराला त्रास किती? म्हणजे शरीराला त्रास किती? नाही नाही, काय किती खर्च येऊ दे, तुम्ही आमच्याकडे कीर्तनाला या. ठीक आहे म्हणले, तुम्ही खर्च करायला तयार आहात, तुमच्याकडे पैसा आहे म्हणले. हा, 500 किलोमीटर येण्याकरता 10-12 तासाचा प्रवास, पुन्हा 10-12 तासाचा प्रवास. मी एवढा प्रवास करून तुमच्या इथे येणार, 2 तास कीर्तन करणार, तुम्ही माझ्याकरता 10,000-20,000 रुपये खर्च करणार. माझ्या 2 तासाने तुमच्या गावातल्या लोकांच्या मनावरती काय परिणाम होणार आहे का? त्यांनी प्रश्न काय केला, माझ्या 2 तासाने तुमचं गाव बदलणार आहे का? म्हणजे अजिबात नाही. मग कशा करता एवढा अट्टास करताय? म्हणजे कशा करता एवढा पैसा खर्च करताय आणि एवढा आम्हाला त्रास कशा करता देताय? तेव्हा तुमच्याच भागातले कीर्तनकार घ्या आणि सप्तेत टिकवा. असा त्यांचा स्वभाव. आणि ते मला म्हटले, अगदी मी लहान असल्या 16व्या वर्षापासून गेल्यानंतर त्यांचं सान्निध्य मला लाभलेलं आहे. ते म्हणजे दररोज तू कीर्तन करत फिरतोस, तू बोंबलत कीर्तन कशाला करत फिरतोस म्हणतात मला. ते काय त्यांचं म्हणणं आहे, रोज कीर्तन करत फिरणं म्हणजे बोंबलत फिरणं आहे, बरं का, लक्षात ठेवा. हे उद्धाराचं नाही, पोटाचं साधन झालं. हा, किती कीर्तन केल्यानंतर देव भेटेल हो. हा, कीर्तन करण्याने बहिर्मुखता वाढते, अंतर्मुखता वाढत नाही, आणि अंतर्मुखता वाढल्याशिवाय देव भेटत नाही. त्यांचा म्हणण्याचा उद्देश काय? कीर्तन करणं फिरणं म्हणजे बहिर्मुख होणं. हा, बहिर्मुख होणं, बरं का. हा, आणि किती फिरतो आपण, किती फिरतो, किती तुम्ही फिरा, फिरून तुम्हाला देव भेटणार नाही. ते फिरणं व्यर्थ आहे, व्यर्थ आहे. हा, म्हणजे माझं म्हणणं तुमच्या लक्षात आलं नसेल तर आणखी स्पष्ट करून सांगतो, कीर्तन करत फिरणं सुद्धा व्यर्थ आहे, व्यर्थ. लक्षात ठेवा, कीर्तन करत फिरणं सुद्धा व्यर्थ आहे. त्याच न्यायाने इथं ज्ञानोबा म्हणतात, व्यर्थ का फिरशी. देवाचा शोध घेण्याकरता सतत प्रयास करणं, सतत प्रवास करणं, सतत त्याचा शोध घेणं, असं तुम्ही किती काल फिरला तरी तुमच्या फिरण्याने तुम्हाला देव प्राप्त होणार नाही. का प्राप्त होणार नाही? तो बाहेर नाहीच आहे, तो बाहेर नाहीच आहे. मग तो आहे कुठं? निज म्हणजे आपल्या जवळ आहे, आपल्या जवळ आहे, बरं का. तो शोधण्याकरता तुम्हाला बाहेर कुठं जाण्याची गरज नाही.
पण लोक का बाहेर निघाले? का? भौतिक साधनं झाली आणि त्या भौतिक साधनाच्या द्वारे लोकांना वाटायला लागले या साधनाच्या द्वारे आपण शोधण्याचा प्रयत्न करावा, शोधण्याचा प्रयत्न करावा. किती जरी तुम्ही शोधण्याचा प्रयत्न केला या भौतिक साधनाच्या द्वारे तरी तुम्हाला तो सापडणार नाही. का? नाहीच तर सापडेल कसा? म्हणून वर्णन केले, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. त्याला दृष्टांत दिलेला आहे, व्यवहारातला दृष्टांत दिलेला आहे बरं का. अनेक दृष्टांत आहेत. सुतार काम करणारा सुतार आहे आणि ते सुतार काम करता 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 ती पेन्सिल कानामध्ये ठेवलेली असते बरं का. आणि त्या कामाच्या धांदलीमध्ये त्याला विसर पडतो आणि तो शोधायचा प्रयत्न करतोय. एवढा प्रयत्न करतोय पूर्ण घर धांडाळा घालतोय बरं का. मुलाला विचारतोय, बायकोला विचारतोय, मुलीला विचारतोय, येणारा जाणाऱ्याला विचारतो, का माझी सस्पेन्शन कुठं पाहिली का? मी तास झालं शोधतोय म्हणले, माझा कामाचा खोळंबा झालाय. तो असं विचार करत नाही, सापडत नाही म्हणून नवीन आणायचे नाही, तो शोधण्याचा प्रयत्न करतोय बरं का. एवढा प्रयत्न करतोय, प्रयत्न करून त्याला सापडत नाही. घरातल्याच लोकांचं लक्ष जातं, बाबा तुमची पेन्सिल तुमच्या जवळच आहे बरं का, तुमची पेन्सिल तुमच्या जवळच आहे. कुठं आहे? बघा कानाच्या वरती आहे. आपल्या जवळच आहे पण शोधण्याकरता बाहेर जातोय बरं का. म्हणजे सुतार काम करणारा सुतार सुद्धा आपली वस्तू आपल्या जवळ असताना बाहेर शोधण्याकरता प्रयत्न करतोय. फुकटच आहे का नाही? व्यर्थ का फिरशी. दुसरा दृष्टांत दिलेला आहे, कपडे शिवणारा शिंपी. कपडे शिवता शिवता सुई हरवली. सुई हरवली, संध्याकाळची वेळ होती. आता त्या सुईचा शोध घेण्याकरता चौकामध्ये ग्रामपंचायतीने दिवा लावला होता मोठा, मर्क्युरी. आणि त्या दिव्याच्या प्रकाशात गेला आणि सुई शोधायला सुरुवात केली बरं का. एक ग्रस्त निघाले होते, म्हणले काय शोधता? काय नाही म्हणले, माझी सुई हरवलेली आहे. मग 2 तास झालं मी शोधतोय. म्हणले मी तुम्हाला मदत करतो. त्यांनी तासभर मदत केली, त्याला सापडण्याने त्यांनी विचार केला, याच्या नादाला लागण्यात का अर्थ नाही, तो निघून गेला. त्याचं काम करून 2 तासाने आला, पुन्हा हा तिथं शोधतच होता बरं का. म्हणजे अजून सापडली नाही. म्हणजे मी 2 तास काम करून आलो तरी हा शोधतोय, याच्यावर मी 1 तास मदत केली तरी हा शोधतोय. 4-5 तासाचा कालावधी गेला, अजून याला सापडत नाही. म्हणले का हो तुमची सुई कुठे हरवल्या? ते म्हणला घरात हरवल्या. म्हणला कुठं हरवल्या? घरात. मग इथं का शोधताय? घरात अंधार आहे आणि इथं ग्रामपंचायतीने मोठा दिवा लावलाय म्हणून इथं शोधतोय. आहे घरात आणि शोधतोय दारात. सापडेल? 7 दिवसाचा सप्ताह केला तरी सापडेल का? तसं ज्ञानोबर आहे त्या साधकाला सांगतात, निज देव नेनशी मुळी कोण. तो देव निज म्हणजे जवळ. जवळ म्हणजे किती जवळ आहे? अतिशय समीप आहे बर का. म्हणजे तो आमच्या आत आहे. मग तो आपल्या जवळ असताना त्याला बाहेर शोधण्याचा प्रयत्न करणं म्हणजे वायाच आहे बरं का, वायाच आहे. कारण जिथं आहे तिथं शोधण्याचा प्रयत्न केला तर त्याला सफल म्हणावं. जिथं नाही तिथं शोधण्याचा प्रयत्न केला तर व्यर्थच आहे ते. मासा देव शोधण्याकरता तुम्ही किती बाहेर प्रयत्न केला तरी तुला देव सापडणार नाही. देव आपल्या जवळच आहे. कुणी प्रश्न करेल
देव जर आतच आहे, डॉक्टरने अनेकांची हृदयाची ऑपरेशन केली, त्याच्या हाताला का लागला नाही? डॉक्टरनं अनेकांची हृदयाची ऑपरेशन केली, त्याला काय म्हणतात? हृदय तज्ञ, म्हणजे स्पेशालिस्ट. एवढी त्यांनी ऑपरेशन केली, त्याच्या हाताला लागायला पाहिजे होता का नाही? कुणी विचारा, डॉक्टरला जाऊन तुम्ही स्वतंत्र विचारा, डॉक्टर साहेब तुमच्याकडे काम आहे, तुम्हाला विचारायचं आहे. शास्त्रांनी वर्णन केलंय, देव आत आहे, तो हृदयामध्ये आहे. तुम्ही हृदयाचं ऑपरेशन अनेकांचं केलं, तुम्हाला तो पाहायला मिळाला असेल, तुमच्या हाताला लागला असेल. डॉक्टर म्हणते मी अनेकांची ऑपरेशन केली, पण माझ्या काय हाताला अजून लागलेला नाही. डॉक्टरच्या हाताला देव लागत नाही बरं का. आणि डॉक्टरच्या हाताला जर देव लागला असताना त्यालाच संत म्हटलं असतं बरं का, त्यालाच संत म्हटलं असतं. मग देव तुम्ही जवळ आहे म्हणता, आत आहे म्हणता, आहे तरी कुठं तो? डॉक्टरला सुद्धा तो ऑपरेशन करून त्याच्या हाताला लागला नाही, आणि तुम्हाला सांगताय महाराज तुम्ही देव शोधण्याकरता बाहेर जाऊ नका, तो जवळच आहे. मग जवळच आहे तर तो आम्हाला का दिसत नाही? ज्ञानोबा म्हणतात तो दिसण्याकरता त्याला रूप पाहिजे ना, दिसण्याकरता त्याला नाव पाहिजे ना. ज्या देवाला तुम्ही पाहणार तो तुमच्या जवळच आहे, पण तुमच्या जवळ असला तरी महाराज म्हणतात तो देव दिसण्याकरता त्याला पहिल्यांदा काय पाहिजे? देवा नाही नाव, देवा नाही रूप, देवा देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोटी काही किंवा काही कोटी. ज्या देवाचा शोध घेणार तो देव आपल्या जवळच आहे, त्या देवाला रूप नाही आहे. रूप नसल्यामुळे त्याला नाव नाही आहे, आणि नाव नसल्यामुळे त्याला गाव नाही आहे. महाराज तुम्ही हे सांगताय पण आम्हाला शंका आहे, म्हणजे काय? तुम्ही म्हणता देवाला रूप नाही, देवाला नाव नाही, देवाला गाव नाही. आज आम्ही ज्याची भक्ती करतो त्याला कितीतरी नाव आहेत. आम्ही ज्याची भक्ती करतो त्याला रूप आहे का नाही? त्याला नाव आहे का नाही? त्याला गाव आहे का नाही? आम्हाला विचारलं कोणाची भक्ती करताय? पंढरपुरीचा निळा, लावण्याचा पुतळा,
विठो देखियला डोळा. तुकोबारांच्या महाराज तुम्ही कुणाचे दास आहात? जो पंढरपुरात आहे ना त्याचा, म्हणजे गाव आहे का त्याला. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास. आणि तुम्ही म्हणताय देवाला गाव नाही, त्याला नाव आहे, आणि तुम्ही म्हणता नाव नाही. त्याला रूप आहे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया. आणि तुम्ही रूप नाही म्हणता. तुम्ही सांगता ते खरं मानायचं का आम्ही पाहिले ते खरं मानायचं? शंकाच आहे का नाही? हा, तुम्ही आपलं कंबर बांधून सांगायलाय तुम्हाला बोलण्याकरता स्वातंत्र्य दिले म्हणून तुम्ही आमची दिशा तर भूल करायला नाही ना. हा, आम्ही रोज येतो त्या देवाचं दर्शन घेतोय, त्याला रोज पाहतोय. हा, रोज येतोय न चुकता त्याला पाहतोय. आणि तुम्ही आज आल्याने कंबर बांधून सांगायला लागले देव देवळात नाही, देवाला रूप नाही, देवाला नाव नाही. हा, असं कोणाच्या मनी शंका येईल? शंका येणं स्वाभाविक आहे. ज्या देवाचं जे वर्णन केलंय हे निर्गुणाचं वर्णन आहे बरं का, हे सगुणाचं वर्णन नाही आहे. आम्ही तुम्ही ज्या देवाला रोज पाहतो तो सगुण आहे, तो आकाराला आलेला आहे. आकाराला आल्यामुळे त्याला नाव आहे, त्याला गाव आहे. हा, आता आकाराला आलेला आहे तो कधी आलाय कोणाला माहिती आहे, पण आला एवढं माहिती आहे. द्वापार युगात आलाय बर का, द्वापार युगामध्ये आलाय. द्वापार युगामध्ये आलाय तो अजून गेलेलाच नाहीये. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होनी झाला येता. निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता मन तशी. हा, असा तो देव आहे. हा, तो आलेला आहे. आता ते तो मूर्तीच्या रूपाने आहे, तो सगुण साकार रूपाचं ते वर्णन आहे. हा, मग सगुण साकार रूपाचं वर्णन केलेलं आहे. सगुण रूपामध्ये देव या भूतलावरती कायम नसतो. कायम आता पंढरपुरामध्ये मूर्तीच्या रूपाने देव आहे, मंदिरामध्ये मूर्तीच्या रूपाने देव आहे का साक्षात तिथं सगुण रूप आहे? मूर्तीच्या रूपाने देव तिथं आहे. म्हणून सगुणाचं वर्णन करताना वर्णन केले, सगुण रूपामध्ये देव कायम या भूतलावरती राहत नाही, आज तो मूर्तीच्या रूपाने आहे. पण निर्गुण परमात्मा मात्र या भूतलावरती प्रत्येकाच्या हृदयामध्ये अखंड आहे, कायम आहे बरं का. जो कधीतरी येतो त्याची ओळख करून घ्यावी का जो कायम आहे त्याची ओळख करून घ्यावी? हा, मग तो कायम कुठं आहे? महाराज म्हणतात आपल्या जवळच आहे, आपल्या हृदयामध्येच आहे. आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. मग हृदयामध्ये आहे तर दिसत नाही का? महाराज म्हणतात दिसण्याकरता त्याला रूप नाहीये. दिसण्याकरता त्याला रूप नाही का? त्या मूळ परमात्मा स्वरूपाचं वर्णन करताना त्याला रूप नाही म्हणून सांगितलेलं आहे. रूप नाही म्हणून सांगितलेलं आहे. कितीतरी पदार्थ असे या भूतलावरती आहेत, त्या पदार्थाला रूप नाही आहे. आकाशाला रूप आहे म्हणता, पाण्याला रूप आहे, वाऱ्याला रूप आहे का? किती बाय कितीचा आहे? आकाशाला रूप नाही, पाण्याला रूप नाही, वाऱ्याला रूप नाही, अग्नीला रूप नाही. ही पंचमहाभूत निर्माण केली, त्या पंचमहाभूताला जर रूप नाही, मग त्याच्या आतमध्ये असणारा त्याला कसं रूप असेल हो? त्याला रूप कसं असेल? नसता म्हणून वर्णन केले, रूप नाही त्याशी ठेवी येले नाव. त्याला रूप नाही बरं का, मग तो रूप रहित आहे. म्हणून महाराज म्हणतात तुम्ही त्याला जर पाहण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तो पाहता येणार नाही. पाहता येणारच नाही का? पाहण्याची पद्धत वेगळी आहे, पाहण्याची पद्धत वेगळी आहे. या डोळ्याने पाहता येणार नाही बरं का, या डोळ्याने पाहता येणार नाही. मग त्याला डोळे कुठं मिळतात? डोळ्याच्या दवाखान्यात.
डोळ्याच्या दवाखान्यात. डोळ्याच्या दवाखान्यामध्ये ते डोळे मिळत नाहीत. हे पाहण्याचे डोळे जर तुम्हाला मिळत असतील तर महाराज म्हणतात संतांच्याकडे मिळतात. अदृश्य दर्शने संताची अदृश्य दर्शने. बोला बोला. हिरा दावीती देखोने टाळ. अदृश्य दर्शने संतांची महाराज म्हणतात तो अदृश्य आहे. हा, तो इंद्रियाने पाहता येत नाही. मग काय करावं लागेल त्याच्याकरता उपाय सांगितला. बहिर्मुख असलेली इंद्रिय अंतर्मुख करावी लागतील. म्हणून ज्ञानोबरांचे गवन आहे, लक्ष लावोनी अंतरी कृष्णा पाहते नर नारी. बर का, हा, त्या गवणी एकत्र आलेल्या आहेत. लक्ष लावोनी अंतरी, अंतर्मुख झालेत बर का. आणि अंतर्मुख होऊन हा कृष्ण नेमका कोण आहे याचा शोध घ्यायला लागलेत बर का त्या. आणि शोध घेता घेता त्यांच्या लक्षात आलं हा वेदाला सुद्धा कळाला नाही. बर का, म्हणजे अंतर्मुख झाल्या गवळणी. म्हणून ज्ञानोबरायांना सांगायचं आहे, हा परमार्थ करण्याकरता बहिर्मुखता टाकावी लागते आणि अंतर्मुखता वाढवावी लागते. अंतर्मुख झाल्याशिवाय तो देव दिसत नाही. आज आम्ही तुम्ही बहिर्मुखतेने त्या देवाला पाहण्याचा प्रयत्न करतो. ज्या डोळ्याने जग पाहतो त्याच डोळ्याने देवाला पाहता येत नाही. बर का, अंतरी डोळवावं लागतं त्याला, अंतरी डोळावं लागतं. ती वृत्ती अंतर्मुख करावी लागते आणि अंतर्मुख वृत्ती झाल्याशिवाय तो देव कळत नाही. बर का, का कळण्याकरता त्याला रूप नाहीये, त्याला रूप नाहीये.
त्याला नाव नाहीये, त्याला गाव नाहीये. म्हणजे महाराजांना सांगायचं आहे तो नेमका आहे तरी कसा. महाराज म्हणतात तो नाम रूपातीत आहे. नाम रूपातीत आहे बरं का. तो मर्यादित नाही. गाव म्हटलं की मर्यादा आली बरं का. गाव म्हटलं की मर्यादा आली. तो मर्यादित नाही. मग तो आहे तरी कसा. महाराज म्हणतात तो सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐशी. जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी परिसंता सवे. वसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्यशी. तो एकच आहे आणि तोच सर्वांच्या हृदयामध्ये आहे. सर्वस्यच्या हृदय सन्निविष्टो. अमक्याच्या हृदयात आहे आणि तमक्याच्या हृदयात आहे असं म्हणता येत नाही बरं का. तो सर्वांच्या ठिकाणी आहे आणि सर्वांच्या ठिकाणी असल्यामुळे त्याला निर्देश करता येत नाही. निर्देश करता येत नाही तसा तो अमक्याचा आहे असंही म्हणता येत नाही. म्हणून तो व्यापक आहे. व्यापक असल्यामुळे त्याला गाव नाही. आणि तो इंद्रियाचा विषय नसल्यामुळं गुणातीत रूपातीत असल्यामुळं तिथं नावाचा आणि रूपाचा संबंध नाही. त्याच्याकरता अंतर्मुख होऊन त्याचं भजन करावं लागेल. आणि अंतर्मुख होऊन त्याचं भजन करण्याचा प्रयत्न केला तर तो तुम्हाला कळेल. ते कसं करायचं ते महाराजांनी पुढे सांगितलंय. देवानाई रूप देवानाई नाव देवानाई गाव काही कोटे. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची. देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव काही कोटे. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. काय काय वाजवा सर्वांनी. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. कुंडली कवरदारी विठ्ठल ज्ञानदेव. कवरदारी विठ्ठल ज्ञानदेव. बोला. देव देव मनोनी व्यर्थ का फिरशी.
निज देव नेनशी मुळी कोण देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव काही कोठे. ज्ञानोबारा या अभंगातून जो साधक आहे तो देवाचा शोध घेण्याकरता निघालेला आहे. अशा साधकाला त्या देवाचा पत्ता सांगतायत बरं का. म्हणजे देव कळण्याकरता अधिकार लागतो. अधिकाराशिवाय, अधिकार प्राप्त झाल्याशिवाय, ती योग्यता प्राप्त झाल्याशिवाय देव कळत नाही बरं का. कळत नाही म्हणून नाही म्हणून चालत नाही बरं का. होय, देव नाही का आम्हाला दिसत नाही. हा, मग दिसत नाही म्हणून एक वर्ग जगामध्ये आहे, नाही म्हणा ना. आमचं काहीच म्हणणं नाही, पण तुकोबाराय म्हणतात नाही म्हणता येत नाही ना. नाही म्हणता येत असेल तर तुकोबाराय म्हणतात माझा प्रश्न आहे तुम्हाला, माझा प्रश्न आहे तुम्हाला. चाले हे शरीर कोणाचे सत्य, चाले हे शरीर कोणाची सत्य, आ कोण बोलावे ते हरी विना, कोण बोलावे ते हरी विना. साधे हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलविते. हा, प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहे नाम, तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. म्हणून त्याच्या सत्तेने शरीरातले व्यवहार होतात, शरीरातले व्यवहार होतात. पण महाराज म्हणतात तो शरीरामध्येच आहे, हृदयामध्येच आहे. हा, तो एकच आहे. शरीर अनेक आहे, तो एक आहे. शरीर अनेक आहेत, नाव शरीराला आहे, त्या एकाला नाव नाही बरं का. त्या एकाला नाव नाही का, तो एकच आहे हो. मग जर व्यवहार करायचा असेल तर नावं वेगळी वेगळी ठेवावी लागतात ना. सत्ता एकट्यालाच भोगता येत नाही, अनेक पक्ष निर्माण करावे लागले, अनेक पक्ष निर्माण करावे लागले. एकानेच चालवलं तरी चालणार नाही का. हा, एकच पक्ष काढायचा हो, आणि एका पक्षानेच 5-5 वर्ष या
हे 5 वर्षे तुम्ही चालवा, त्याच्या पुढचे 5 वर्षे तुम्ही चालवा. असं जमणार नाही का? नाही जमत. एकदा त्या खुर्चीवरती गेली ना, मोह सुटत नाही. मोह सुटत नाही. परवा एका कीर्तनकाराला मी फोन केला. 1 महिन्यापूर्वीचा प्रसंग आहे. आता कीर्तन करायला लागलाय बरं का तो. आणि मला थोडीशी तारीख मागं पुढं करायची होती. माझा दिवस होता दुसरा आणि त्याचा दिवस होता शेवटचा. महाराज 5 वर्ष झालं माझ्याकडे जागराची कीर्तन आहे, मी तुम्हाला कशी काय देऊ म्हणाला. काय म्हटला तो? 5 वर्ष झालं माझ्याकडे जागराची सेवा आहे, मी तुम्हाला कशी काय देऊ. 5 वर्षामध्ये आल्यानंतर ते म्हणते जागराची सेवा माझीच आहे. हा, तर कीर्तनकार जर जागराची सत्ता सोडायला तयार आणि पक्षकार सोडतील म्हणता. बाबा राहू दे म्हटलं, तुझंच कीर्तन. मी माझं त्या सप्ताहातलं कीर्तन रद्द केलं, दुसऱ्याला पाठवलं. तात्पर्य सांगण्याचा तो एकच आहे. शरीर अनेक आहेत, शरीराला नावं ठेवलेली आहेत. हा ब्राह्मण आहे, हा क्षत्रिय आहे, हा वैश्य आहे, हा शूद्र आहे, हा बंडो आहे, हा गुंडो आहे. बरोबर आहे ना? पण प्रत्येकाच्या शरीरामध्ये असणार एकच तत्व आहे, त्याला मात्र नाव नाही. महाराज काहीतरी असेल ना. महाराज म्हणतात आहे, त्याला काय म्हणतात ते महाराज शेवटच्या चरणात. आत्मदेवा देवा
पाटील गुरुवाचं ऐकत नाही बरं का, गुरुवाला पाटलाचं ऐकावं लागतं. पाटील आहे ऐकतात त्याला म्हणून तर पाटील म्हणतात. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. महाराज म्हणतात प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे, त्याला काय म्हणतात? आत्मा आहे का नाही प्रत्येकाच्या हृदयात? का तपासायला पाहिजे? प्रत्येकाच्या हृदयामध्ये आत्मा आहे, त्याला जात नाही बरं का. त्याला जात सर्वांच्या हृदयामध्ये आहे. पुरुषाच्या हृदयामध्ये आहे, स्त्रीच्या हृदयामध्ये आहे. स्त्रीच्या हृदयामध्ये म्हणून त्याला आत्मी म्हणत नाहीत बरं का. आत्माच का, ते एकच तत्व आहे आणि ते आत्मरूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. ज्ञानोबा म्हणतात त्याला आत्मदेव म्हणतात. मग तो कसा ओळखायचा, त्याचं भजन करायचं? महाराज म्हणतात तो सच्चित आनंद स्वरूप आहे. तो सच्चित आनंद स्वरूप आहे. हा, भजा आत्मदेवा. मी सच्चिदानंद स्वरूप आहे. मला मरण नाही, मला जन्म नाही, मला दुःख नाही, मला कर्तृत्व नाही. हा, मी नित्य तृप्त आहे. अशा महिमेमध्ये, अशा बोधामध्ये राहणं, हे राहण्याकरता नावाची गरज आहे, रूपाची गरज आहे, गावाची गरज आहे, फक्त कोणीतरी दाखवण्याची गरज आहे. कोणीतरी दाखवण्याची गरज आहे. आणि जर कोणी दाखवत असेल तर संत दाखवतात. पण तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आत्मरूपाने आहे, तो सच्चिदानंद स्वरूप आहे. म्हणून आपल्याला झोपेमध्ये काहीही लागत नाही. झोपेमध्ये तुम्ही दिवसभरामध्ये जागा राहिला तर 4-4 तासाला काहीतरी लागतंय बरं का. 4-4 तासाला काहीतरी लागतंय. आता झोपणार आहे म्हणून जाताना काय उशाला डबा ठेवताय पोह्याचा, शिऱ्याचा, मध्ये जाग आली तर खायला? अरे गाढ झोपेत गेल्यानंतर आपल्याला काहीच लागत नाही. त्या गाढ झोपेमध्ये मिळणारा जो आनंद आहे ना, तो कुठला आनंद आहे? शरीराचा का गादीचा? कशाचा आनंद आहे? तो आपलाच आनंद आहे. तो आपलाच आनंद आहे. हा, तिथं फॅन लागलेला असला काय, गेलेला असला काय, हा, कशाचं आपल्याला भान नसतं. गाढ झोपेमध्ये माणसं गेल्यानंतर तिथं केवळ आनंद आहे. आणि तो आनंद म्हणजेच आपलं स्वरूप आहे. त्यालाच म्हणतात सच्चिदानंद. तोच आत्मरूपाने आपल्या हृदयामध्ये नांदतो. तो आपल्या जवळ आहे. त्याला पाहण्याकरता कुठेही जाण्याची गरज नाही. पण त्याला पाहण्याकरता जो अधिकार लागतो, तो अधिकार येण्याकरता मात्र साधनेची गरज आहे. आणि त्या साधनेतली एक साधना म्हणजे हा सप्ताह आहे. हा, याच्यातून आपल्याला अधिकार वाढवायचा आहे बरं का. हा, अधिकार वाढला ना, अधिकाराची परिपूर्तता झाली की आपल्याला गुरूंच्या कृपेने तो कळेलच. त्याला शोधण्याकरता तुम्हाला कुठं जाण्याची गरज नाही. आणि एकदा तुम्हाला तो कळाला ना, महाराज म्हणतात तुम्ही त्याच्या आनंदामध्ये, त्याच्या महिमेमध्ये राहाल. महाराज म्हणतात त्याला आत्मदेव म्हणतात. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. अखंडित सेवा करा त्याची. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, काही कोटी ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली, 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 ज्ञानराज माऊली तुकाराम. देव देव म्हणून व्यर्थ का फिरशी, निज देव निनशी मुळी कोण.
देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव काही कोटे ज्ञान देव मनी भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही गाव काही कोटे वेळीची मर्यादा मनी मानशी घेऊन काहीसा अभंगाचा भाव मी माझ्या मतीप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केला. थोडा चिंतनीय अभंग आहे, सगळ्याला कळाला असेल असं माझं काय मत नाही आहे, पण ही कळण्याची गरज आहे. पोट भरण्याकरता रोज चिवडाच खाऊन चालेल का हो? नाही, कधी कधी शिरा खाल्ला पाहिजे, नाही मग तो कधी कधी उपीट खाल्लं पाहिजे, म्हणजे वजनदार खाल्लं पाहिजे. बरोबर आहे ना? नुसतं चुरमुऱ्याचा चिवडा खाऊन पोट भरत नाही, तेव्हा कधी कधी असं वजनदार सुद्धा ऐकलं पाहिजे. बरं का? वजनदार म्हणजे बुद्धीला ताण पडेल असं ऐकलं पाहिजे, म्हणजे थोडस बुद्धीला ताण दिलं ना बुद्धी तल्लख होते. नुसतं चुरमुरेच खायची जर सवय लागली ना तुम्हाला शिरा सुद्धा पचणार नाही. बरं का? म्हणून ही श्रवणाची गरज आहे. म्हणून काहीसा माझ्या मतीप्रमाणे आपल्या समोर अभंगाचा भाव सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा झालेली सेवा त्या भगवंताच्या चरणी हनुमंतराच्या चरणी समर्पित करायची आहे आणि त्यांच्याकडे एवढंच मागायचं आहे, आमचा अधिकार ज्या मानाचा पाहिजे तेवढा नाही आहे, तो अधिकार वाढण्याकरता ज्या मानाची साधना घडायला पाहिजे ती साधना आमच्या जीवनामध्ये उत्तर घडो आणि एकदा तो देव आम्हाला कळो. कधी? लोकांनी कालवा करायच्या आधी. म्हणजे शेवटी मरायच्या आधी आपल्याला एकदा हा देव कळावा अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून शिवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संती नव्यंगभूत युक्ती नोह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम 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 तुकाराम.